नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 9 आश्वासक चित्र. ये आश्वासक चित्र ये नीरजा यांचा पाठ आहे. त्यांनी या पाठामध्ये आपल्याला आश्वासक चित्रबद्दल म्हणजे काय तर एक स्त्री पुरुष समानतेचं एक चित्र रेखाटलेलं आहे. तर त्याच्या खालील जो स्वाध्याय आहे तो आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे, कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. तर पहिला आहे कवितेचा विषय, स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे. कवितेतील पात्र मुलगा व मुलगी, कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता. आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी, मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात, भातुकलीतून वास्तवात येतील, दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील. पुढचा आहे प्रश्न दुसरा, खालील समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर तापलेले ऊन याचा अर्थ असा आहे की भविष्यातील धगधगते जे वास्तव आहे ते होय. आश्वासक चित्र म्हणजे भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल असे आश्वासन होय. प्रश्न तिसरा आहे, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा. तर त्या कवितेच्या ओळी आहेत, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळी. प्रश्न चौथा, चौकट पूर्ण करा. कवित्रीच्या मनातील आशावाद, भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल. प्रश्न आहे पाचवा, कवितेतील आश्वासक चित्र खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर म्हणजे सहकार्य हा त्याचा गुण. कवितेतील आश्वासक चित्र खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर म्हणजे सहकार्याचा गुण आहे, म्हणजे भावना आहे. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी हा आत्मविश्वास हा व्यक्तीचा गुण आहे. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी हा सामंजस्य म्हणजे समंजसपणा हा एक गुण आहे. पुढचा बघा. प्रश्न 6वा आहे रसग्रह. तर त्यामध्ये सांगितलं आहे की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. आता रसग्रहांमध्ये 3 मुद्दे असतात, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये. तर हे कसे लिहायचे, याच्यामध्ये काय लिहायचं आणि हे समजण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रसग्रहांची लिंक पाठवलेली आहे आणि ह्या कवितेचा सुद्धा भावार्थाची लिंक पाठवली आहे. तुम्ही एकदा ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही रसग्रहण लिहा. पहिला आहे आशय सौंदर्य. कवित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या असे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी त्यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवली आहे. काव्य सौंदर्यामध्ये आहे की भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तव प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते. स्त्री पुरुष याची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणा व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे. पुढचा आहे भाषिक वैशिष्ट्ये. या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रत्येकारित्या प्रगट केले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दात व्यक्त झाली आहे. पुढचा प्रश्न, ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
तर आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहे. भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत. हे दृश्य कवयित्रीला खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरती बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो, की "तू पाल्याची भाजीच बनव, म्हणजे तू पालेभाज्याच बनव. चेंडू उडवणे तुला जमणार नाही." तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते, की "मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का?" मुलीच्या उद्गारातून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे स्पष्ट केले आहे, म्हणजे विशद केले आहे. कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते? तुमच्या शब्दात लिहा. कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे भविष्य करणे आश्वासक चित्र रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे प्रतीक आहे, तर मुलगी ही स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते. सॉरी. स्त्री-पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री-पुरुष तत्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील असा आशावाद या प्रतीकातून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री-पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल, असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, की स्त्री-पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. कवितेतील मुलगी व मुलगा परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात. स्वागतार्ह आहे. हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घर-संसार सांभाळे शकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करेल, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री-पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील, हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल. दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री-पुरुषाची एकमेकांना साथ असेल. स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे. तुम्हाला ही कविता आणि या कवितेवरचं जे भावार्थ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. रसग्रहण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि या कवितेचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे? धन्यवाद.